नमस्कार, गणपति बप्पा मोरिया। मेरा नाम प्रियंका मनोज तेलोरे और इस बार हमारे घर पे हमारे बप्पा का नाम है तेलोरे परिवार सा बाल राजा। और इस बार हमारे घर का जो थीम है वो है जेजुरी के कड़े पटार। मैं बहुत बहुत आभार करती हूँ एके लाइव स्टूडियो को जो हमारे घर पर आकर हमारे घर गुद्दी गणपति के शूटिंग करने वाले हैं। आप सभी को अनुरोध है कि हमारे घर के बप्पा के लिए आप लोग ज़रूर आइए और उनका आशीर्वाद दीजिए। धन्यवाद। नमस्कार, मी मनोज विलास तेलोरे, तेलोरे परिवाराचा बाळराजा परिवारातर्फे तुमचा सर्वांचं हार्दिक करत आहे। यंदाची संकल्पना माझी अशी आहे की काही लोकांना माहिती नाही, कारण की सगळे जेजुरी गडावर जातात दर्शनाला, पण ते नव्या गडावर किल्ल्यावर जातात, पण जेजुरीचा जुन्या गडा कडे पठारावर जात नाही। कारण की का ते विषय लोकांना माहिती रिझन त्या गोष्टीवर कडेपटावर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत जे लोकांना समजायला पाहिजे, नव्या पिढीला माहिती पडायला पाहिजे। अशा गोष्टी आहेत, पण ते लोक तिकडे दर्शनाला जात नाही आणि जातात, पण ती स्थळं काही तीर्थक्षेत्र आहे ते लोकांना माहिती नाही। तर तेच एक संकल्पना घेऊन आलोय मी कडेपटावरची घोडे उड्डाण अशी स्थळ आहे की जिकडे मणी आणि मल्ल हे दोन राक्षसाचा छळ ऋषीमुनीवर छळ भरपूर करत होते। त्यावेळी त्या छळामध्ये ऋषीमुनी सगळे त्रस्त होऊन शिवांची आराधना केली, शिवशंकरांची आराधना केली। त्या शंकराच्या आराधनेने शंकर प्रसन्न होऊन तिकडे आले, तिकडे प्रकट झाले आणि त्यांनी खंडोबाच्या रूपात तिकडे प्रकट झाले कडेपठारावर। आणि नंतर तिकडे काय झालं की त्यांचा मणी आणि मल्लाचा एवढा छळ असहनीय झाला ऋषीमुनींना, मग खंडोबाने त्या जेजुरीच्या कडेपठारावरून घोड्यासोबत उडी मारली आणि ती ज्या जागेवरून त्या घोड्यासोबत उडी मारली ती जागा म्हणजे घोडे उड्डाण। आणि हीच घोडे उड्डाणची जागा मी यावेळी 2025 मध्ये सादर केली आहे। कारण की का माहितीये, या गोष्टी येणार आपल्या पुढच्या पिढीला। आता गणेशोत्सव आपण साजरा करतो आणि ही गणेशोत्सवमध्ये सगळ्या लोकांना आवडतो गणेशोत्सव, मग सगळ्या लोकांकडे ही माहिती पोचायला पाहिजे। पुढे जाऊन माझ्यातर्फे काही लोकांना त्या नवीन म्हणजे जुन्या जागेची काहीतरी नवीन प्रेरणा, काही नवीन उद्देश भेटतील, कारण की त्या लोकांना आता पुढच्या पिढीला माहिती पडायला पाहिजे। कारण की आज मी पण लहानपणाला कित्येक जणांना मी विचारलंय की तुम्हाला घोडे उड्डाण माहिती आहे का, ते बोलतात कुठे आली ही जागा, माहिती नाही। हेच आपलं दुर्दैव, कारण की आपण महाराष्ट्र कुलदैवत आहे, त्या महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही। तुम्ही फक्त दर्शनाला जातात नव्या गडावर, त्याला किल्ला बोलतात, त्या किल्ल्यावर दर्शन करून तुम्ही घरी येतात, पण ज्या जुन्या गडावर घोड्याचे उड्डाणाचे पायाचे निशाण आहे, त्या पाय रुतलेले आहेत, दगडामध्ये रुतलेले पाय आहेत, ते पायाचे अजूनही त्या निशाण आहेत आणि त्या निशाणावर एवढे सगळे आपण माहिती देत आहे। तर त्यामुळे यावेळी काहीतरी लोकांना आवडेल असं म्हणून यावेळी तेलोरी परिवाराचा बाळराजा काहीतरी वेगळं प्रस्तुत करत आहे। तर तुम्ही सगळ्यांनी यावेळी आणि मूर्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी खंडोबा घोड्यावर आहेत आणि खंडोबाचे जे घोडे उड्डाण केलेले आहेत, जे खंडोबाने घोडे उडी मारली ती जागाचं इकडेही मी ते सादर केले, ते घोड्याचे नाळ्याचे निशाण। असेच ते नाळ्याचे निशाण कडेपठाराच्या जेजुरी गडाच्या कडेपठारावर घोडे उड्डाणा जागावर आहे। आणि आमची ही मूर्ती विशेषतः माझे अवधूत चव्हाण दादा अथर्वाट कोल्हाबाचे त्यांनी ही मूर्ती साकार केली आणि माझी ही पेंटिंग निरेन सावरनिया धारावीतले एक आर्टिस्ट आहेत, मोठे गुरु आहेत, त्यांनी ही पेंटिंग सुंदर अशी पेंटिंग सादर केली आहे, म्हणून त्यांचे मी खूप आभार मानतो। कारण की त्यांनी या परिवारासाठी त्यांना मी फक्त संकल्पना सांगितली, त्यांनी या मूर्तीमध्ये जीव आणि त्या निरेंदाराने त्या पेंटिंगमध्ये जीव ओतला आहे, त्यासाठी त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। एके लाईव्स यांनी घरात आल्याबद्दल, आमच्या परिवाराला भेट दिल्याबद्दल, काही विशेष माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास माझी जी संकल्पना आहे ती लोकांना पोहोचण्यापर्यंत त्यांनी एक घरी येऊन ती व्हिडिओ शूटिंग केली, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर, येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। जी गोष्ट अस्तित्वात आहे ती कुठे गायब न व्हावी अशी लोकांना माहिती द्या आणि हे आपल्या पुढच्या पिढींना माहिती पडू द्या आणि ती जागा दाखवा तुम्ही लोकांनी, हेच आमच्याकडून ध्येय आहे। तर तुमच्या सर्वांचा आम्ही आभार करतो। तुम्ही फक्त एवढंच प्रयत्न करा, लोकांपर्यंत ही मेसेज पोचवा। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती।
जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी, पावन झाली या धरती. देव देव माझा मल्हारी, मातंड भैरवा मल्हारी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, येळकोट येळकोट, सदानंदाचा भैरवाचे. थँक्यू.